माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 4 भावंड आहे. समाजाचा एवढा त्रास सहन केला, एवढा त्रास सहन केला. आमची पोरं जर आज शाळेच्या कॉलेजच्या दृष्टीने जर बाहेर गावी गेले तर आम्ही स्वतःच्या काळजावरती दगड ठेवतोय. कवळ्या वयात आई वडील निघून गेले. काय वय होतं माऊली ज्ञानोबरायाचं? काय वय होतं निवृत्ती दादाचं? काय वय होतं ते छोट्याशा मुक्ताईचं? काय वय होतं सोपन काकांचं? कवळ्या वयात आई वडील ज्या वेळेस निघून गेले कसं जीवन जगले असतील ते? किती त्रास समाजात सहन करावा लागला त्यांना. विठ्ठलपंत पैठणवरून आले. रुक्मिणी आईसाहेबांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेब म्हणले, अहो भोजन करून घ्या ना. विठ्ठलपंत म्हणले, नाही ग रुक्मिणी, मला भूक नाही. का भूक नाही? शुद्धीपत्र मिळालं आपल्याला. आणि त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले, रुक्मिणी नाही मिळालं का शुद्धीपत्र? ते शब्द आमच्या रुक्मिणीने ऐकले आणि पायाखालची जमीन सरकली. त्या धर्मसभेमध्ये ते लोक इतके निष्ठुर वागले, समाजामध्ये घेत नव्हते. संन्यासीची पोरं म्हणून त्यांना त्रास दिला माऊली ज्ञानेश्वर चारी भावांना.